अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 12 मे 2024, वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या तापडिया मॉलमध्ये पब सुरू असल्याने पब फोडणार अशी पोस्ट एका राजकीय पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर करताच पोलिसांनी पब तर बंद केलाच नाही, तेथे पाहणी सुद्धा न करता तापडिया मॉलच्या सुरक्षाकरिता QRT पोलीस पथकाला सज्ज करण्यात आले। शनिवारी उशिरापर्यंत पोलीस तापडिया मॉलला घेराव देऊन होते, तर इकडे अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारीसह संघटना पदाधिकाऱ्यांनी पब बंदच्या मागणीकरिता राजापेठ पोलीस स्टेशन येथे ठिय्या दिला। DCP शिंदे यांना पबची हकीकत स्पष्ट करून तात्काळ पब बंदची मागणी करण्यात आली। पबचे कागदपत्र परवानगी आहे का याची चौकशी केली जाणार असल्याचे DCP शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले। त्यामुळे पोलिसांना शहरातील पब बद्दल सर्व माहिती असून सुद्धा पोलिसांचे डोळेझाक होताना आता दिसून येत आहे। शहरात काही ठिकाणी पबसह डान्स नाईट क्लब सुरू असल्यामुळे शहरातील संस्कृतीवर परिणाम होत असून आजची तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे। अशाच बडनेरा मार्गावरील तापडिया मॉल येथे सुरू असलेल्या पबची सुद्धा शहरात सर्वत्र चर्चा आहे आणि याच मॉलमधील पब फोडणार अशी पोस्ट एका राजकीय पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि शहरात एकच खळबळ उडाली। कोणती अनुसूचित घटना घडू नये म्हणून राजापेठ पोलिसांनी QRT पोलीस ताफा तापडिया मॉलच्या सुरक्षेत रात्रीच तैनात करण्यात आला। याच वेळी शनिवारी रात्री शहरातील युवा सेना, युवक काँग्रेस, बजरंग दल, भीम ब्रिगेड, भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन राजापेठ पोलीस निरीक्षक अंबोरे यांच्याकडे मागणी करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच DCP गणेश शिंदे सुद्धा राजापेठ पोलीस स्टेशन दाखल झाले। यावेळी पदाधिकाऱ्यांनी पब बंद करण्याची मागणी रेटून धरली। शहरातील पब बंद करण्याचा अल्टिमेट सुद्धा देण्यात आला। यावेळी राजापेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ठपका ठेवण्यात आला। या दरम्यान पबच्या कागदपत्राची आणि परवानगी काढली का याची चौकशी केली जाणार। सोमवारी सर्व कागदपत्र तपासली जाणार अशी माहिती DCP शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले। शहराची अस्मिता जपण्यासाठी सर्व संघटनांनी व सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे जाहीर आवाहनही या पोस्टच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आलं होतं। परंतु सुंदर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांचीही त्यावर नजर पडली आणि पोलिसांनी सदर पोस्ट टाकणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना स्वतंत्र नोटीस बजावत राजापेठ पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले। शहरातील अवैध पबचा विरोध करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या नोटीस प्राप्त होताच संबंधित पदाधिकारी भडकले आणि त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील खराटे, प्रवीण हरमकर, श्याम शिंदे, युवा सेनेचे राहुल माटोडे, युवा काँग्रेसचे समीर जवंजाळ, भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे, भीम आर्मीचे रितेश तेलमोरे, बजरंग दलचे जिल्हा संघटक प्रवीण गिरी व विकी अहारे
यांच्यासह शिवसेना, युवासेना, काँग्रेस व युवक काँग्रेस, भीम ब्रिगेड सहित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट केलंय। 3 दिवसात जर शहरातील सर्व पब बंद झाले नाहीत तर मात्र आम्ही कुणाचेच ऐकणार नसल्याचा इशारा पोलिसांना देण्यात आलाय। यात आता सोमवारी शहरातील पबचे कागदपत्र, परवानगी पोलीस तपासणार का, शहरातील पबची चौकशी करण्यात येणार का, हे आता पाहावं लागणार आहे। 8 मेच्या सकाळी महसूल विभागाने कोंडेश्वर मार्गावरील विटाभट्टी कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर 12 मेला भाजप नेते तुषार भारतीय यांनी थेट विटाभट्टी ठिकाणी दाखल होऊन सर्व घटनेची माहिती जाणून घेतली। मी दिल्ली असताना घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून अतिक्रमण कारवाई थांबवली। आता या कारवाई मागे कोण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे। अतिक्रमण कारवाई करण्यात तहसीलदार मालक थोडी आहे, तहसीलदार कोणाच्या हातचं बाहुलं आहे, बावाजीचा मठ थोडी आहे, असा संताप तुषार भारतीय यांनी तहसीलदार विजय लोखंडे बाबत व्यक्त केला। या कारवाईची चौकशी करण्यात यावी याकरिता पालकमंत्री, महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया तुषार भारतीय यांनी व्यक्त केली। 8 मेच्या दिवशी महसूल विभागाने अमरावती शहरातील कोंडेश्वर मार्गावरील असलेल्या विटाभट्टीवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली। मेडिकलची शासकीय जागा अधीनस्थ असल्याचे कारण सांगून या ठिकाणी बेधडक बुलडोजर JCB चालवून खोब्रागडे नामक विटाभट्टी मालकांचं अनेक नुकसान झाले आणि हीच माहिती मिळताच तुषार भारतीयसुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। यापूर्वीसुद्धा आपल्याला माहिती मिळाली आहे की येथील संपूर्ण विटाभट्टी मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि न्यायालयात धाव घेतली असता 20 जूनपर्यंत यावर स्थगिती आली। महसूल विभागाने 20 मेपर्यंत स्थगिती दिली होती, मात्र विटाभट्टी मालकांनी संपूर्णतः न्यायालयात धाव घेतली। तुषार भारतीय हे सुद्धा दिल्लीत असताना त्यांनीसुद्धा तेथूनच संपर्क साधल्याचं त्यांनी माहिती दिली आहे। यासोबतच आपण आपल्यासोबत जोडलेला आहे तुषार भारतीय थेट कोंडेश्वरच्या याच खोब्रागडे विटाभट्टी मालकांच्या या विटाभट्टीवर। भाऊ, काय सांगाल माहिती? नाही, मी दिल्लीला होतो त्यावेळी फोन आला रोहतळेजींचा की इथे अशा पद्धतीचं सकाळी 8:30-9 वाजतापासूनच विटाभट्टी JCBने तोडणं चालू आहे। मी ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की आचारसंहिता सुरू आहे, निवडणुका महाराष्ट्रात होते आहे, अशा पद्धतीचा जर तोडणं सुरू असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल। कारण की या ठिकाणी कामगार काम करतात आहे, विटाभट्टी मालकांचं नुकसान होते आहे आणि विटा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना, त्यामुळे ते करणं योग्य होणार नाही। तुम्ही 1 महिना यांना मुदत द्या आणि हे काम थांबवा ताबडतोब। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं की आपण थांबवू ते काम आणि त्यांनी ताबडतोब 5 मिनिटात हे तोडण्याचं काम थांबवलं। मला याच्यामध्ये एवढं म्हणणं आहे की विटाभट्टीचा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे, कारण की आता येणारा पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भट्टा लागत नाही, बांधकामाचं काम सुरू राहतं। अशा स्थितीमध्ये जर हे असं तोडून टाकलं तर विटाचे भाव काय होईल आणि जो बिचारा गरीब आहे, जो बांधकाम करतो आहे, त्याला या विटाचे किती पैसे द्यावे लागेल। आणि म्हणून हा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे, विटाभट्टी मालकाच्या बरोबरीने तिथे काम करणारे कामगार असेल, ज्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं असेल त्यांचा विषय असेल। त्यामुळे आम्हाला सामूहिकपणे याचा सकारात्मक विचार करावा लागेल। एक दुसरा भाग असा आहे की 25 वर्ष झाले ते इथे काम करतात आहे, मग जर ही जागा जर यांना पुन्हा देता येईल का कंटिन्यूमध्ये, तर ते देण्याचाही विचार झाला पाहिजे आणि एक ठरवून काहीतरी याचा पॅटर्न केला पाहिजे। कारण की विटाभट्टी म्हणजे लोकांना घरं बांधणे आहे, त्यांच्या डोक्यावर छप्पर आणणे इतकं महत्त्वाचं हा उद्योग आहे आणि म्हणून याचा विचार जसा आपण MIDCमध्ये जागा वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी ठेवतो तसं प्रत्येक ठिकाणी विटाभट्टींसाठी आपल्याला राखीव जागा ठेवावी लागेल, याचाही विचार करावा लागेल। या संदर्भात माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री माननीय विखे पाटील यांच्याशी पण माझी चर्चा झाली आहे। लवकरच यावर सक्षम असा तोडगा आपण काढू की याच्यात कोणाचं नुकसान होणार नाही, ना वीटपट्टी मालकांचं, ना कामगारांचं, ना ज्यांनी घर बांधायला घेतलेलं आहे त्यांचा पण जास्त पैसे द्यावे लागणार नाही। या पद्धतीने आपण या संदर्भात विचार करणार। साधारणतः 20 ते 25 वर्षापासून आदिवासी बांधव या ठिकाणी कामगार म्हणून काम करत आहेत। आता इथून संपूर्ण कामगारांनी आपल्या मेळघाटाची वारी केलेली आहे, काय सांगाल यावर? आता पुन्हा येतील? नाही, हे तर अतिशय चुकीचं झालं आहे की ते इथून त्यांना जावं लागलं, कारण की मेळघाटमध्ये या काळामध्ये कूप कापण्याचं काम असतं,
पण उर्वरित काम नसतात. पण इथे येऊन जर त्यांना जास्त पैसे आणि मेहनताना मिळत असेल तर त्यांना तिथे कुठेही जायला त्यांना परवानगी द्यायला पाहिजे. आणि इथून अशा प्रकारे त्यांनी जाणे हे खरं पाहिलं तर अतिशय दुर्दैवी आहे. नक्कीच या संदर्भामध्ये आपण काय ते योग्य मंत्री महोदयाशी मी चर्चा करणार आहे. सर्वे नंबर 9मध्ये मेडिकलची शासकीय जागा अधिकृत म्हणजे प्रस्तावित आहेत. सर्वे नंबर 35मध्ये JCB चालवलेला आहे. यामागे काय कारण असतं नेमकं? नाही, आता त्या कारण तर मलाही शोधायचंच आहे की निवडणूक आटोपल्याबरोबर या पद्धतीने कारवाई करणं याची तर मला पण उत्कंठा आहे. म्हणजे लोक हे काम थांबवल्याचं श्रेय घेतात आहे. मला फक्त एवढं जायचं की ही कारवाई कोणी करायला लावली आणि का करायला लावली याची चौकशी मात्र नक्की करणार. सूरसुद्धा इथे निघालेला विटा भट्टी मालकांनी की राजकीय हस्तक्षेप, हा राजकीय हस्तक्षेप कोणाचा असेल काय सांगू शकाल? नाही, आता मला असं वाटतं की राजकीय हस्तक्षेपाचा विषय तर नक्कीच आहे, 100% आहे. कारण की आतापर्यंत झाला नाही. बरं, मेडिकल कॉलेज वेगळ्या सर्वे नंबरमध्ये दिलेलं आहे आणि मी आत्ता खोब्रागडेंशी चर्चा करत होतो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचे पण काही अधिकाऱ्यांशी या संदर्भात वाद झाले आहेत. त्यांनी आरोप पण केला आहे की फुकट विटा मागितल्या, तोही आरोप आहे. त्यामुळे कुठेतरी 2-3 हजार विटाही टाकल्या, त्यामुळे कुठेतरी संशयाला जागा आहे. आणि म्हणून आपलं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीने 15 वर्ष त्यांना तिथे जागा देण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला असं सांगायचं. त्यांच्याकडून त्याचा मोबदलाही घ्यायचा विटाच्या दृष्टीने. आणि हे तर या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे की कशा प्रकारची अडवणूक आणि पिळवणूक केल्या जातं. हे योग्य नाही आणि जनता सगळं समजतं आहे. पण मी नक्की या संदर्भात सांगेन की या वीटधारकांना, वीट मालकांना, इथल्या कामगारांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या संदर्भात सरकार स्तरावर मी चर्चा करणार आहे. तशी ऑलरेडी मंत्री महोदयांची माझी चर्चा झालेली आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे महसूल प्रशासनाला, अधिकाऱ्यांना की हे क्षेत्र जे आहे विटाभट्टीचं केवळ संकुचित नाही आहे, हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे याचा विचार अतिशय सकारात्मक करावा लागणार. 92,000ची चालांची पावती पैसे दिले 90,000 आणि पावती ही 48,000ची दिली. विजय लोखंडे तहसीलदारावर थेट आरोप केलेला आहे. नाही, याची चौकशी तर मी करायला लावणार आहे महसूल मंत्र्यांना. मी या संदर्भात पत्र देणार आहे. उद्याची निवडणूक आहे. सुजय विखे उभे आहेत, त्यांचा मुलगा, म्हणून ते सगळे निवडणुकीत लागले आहेत. हे आटोपली उद्याची निवडणूक की मी डायरेक्ट या संदर्भातली तक्रार माननीय विखे पाटील साहेबांना, माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांना आणि त्याचबरोबरीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी करणार की याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई महसूल विभागाने दिली पाहिजे. त्या संदर्भातलं पण पत्र माननीय कलेक्टर, माननीय विभागीय आयुक्त आणि पालकमंत्री यांना आम्ही देणार आहोत की असं तुगलकी निर्णय की वाटलं त्यावेळेला JCB फिरवून टाकायचा आणि कोणाचा आदेश, काही लेखी आदेश पाहावं लागेल आम्हाला की कोणी. तहसीलदार विजय लोखंडे म्हणतात की स्वयंभू आदेश आहे कोणाचा. याआधी त्यांनी म्हणजे सांगितलं की मेडिकलच्या शासकीय जागा अधीनस्थ असल्याने तिला 1 लाखची जागा खाली करायची होती. आता मात्र त्यांनी असं म्हटलं आहे कोणाची परमिशन नाहीत, मी स्वतः स्वयंभू म्हणजे आदेश काढलेला आहे. तो मालक थोडी आहे, तहसीलदार मालक नाही आहे तो. तुम्ही असं तोडता येत नाही कोणाचंही. नोटीस द्यावं लागेल त्यांना. स्वयंभू म्हणजे नोटीस दिली होती म्हणतात त्यांना आधी 1 वर्ष अगोदर दिली. त्यामुळे तहसीलदारी कोणाच्या हातचं बाहुल आहे का ते बघावं लागेल. इतकं सोपं थोडी आहे की यांच्या मागे कोणी नाही आहे, यांनी विटा दिल्या नाही बांधकामाला, फार्म हाऊस बांधायला म्हणून तोडून टाका, असं थोडी झालं. मठ आहे का बाबाजीचा? दाखवून देऊ त्यांना. यांच्या पाठीशी उभा आहे तुषार भारतीय. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आणि हे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाईसुद्धा देण्यासंदर्भात आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार. 3-4 दिवस झाले. कोंडेश्वर परिसरातील विटा भट्टीचा विषय जो अतिशय गाजला आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
अनेक वर्षापासून याच कोंडेश्वर मार्गावर असलेल्या विटाभट्टी मालकांच्या विटाभट्टीवर थेट JCB चालवण्यात आला आणि लाखोचं नुकसान केलं आहे। हीच माहिती मिळताच येथील संपूर्ण विटाभट्टी मालक एक झाले आणि थेट न्यायालयात धाव घेतली। एकीकडे महसूल विभागाने 20 मेपर्यंत यावर स्थगिती दिली, जेवढा माल असेल तेवढा काढण्यात यावा आणि जागा साफ करण्यात यावी सुद्धा आदेश देण्यात आला आहे। आता न्यायालयाने 20 जूनपर्यंत स्थगित दिल्याने पुन्हा तुषार भारतीय जे भाजपाचे पदाधिकारी नेते आहेत ते दिल्लीला असताना आता त्यांनासुद्धा त्यांनी फोन करून या ठिकाणी स्थगिती दिल्याची त्यांनी विनंती केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तुषार भारतीयसह माजी महापौर चेतन गावंडेसह अनेक पदाधिकारी थेट कोंडेश्वरच्या या विटाभट्टी दुपारच्या वेळी स्थळी पोहोचले आहे आणि ते सुद्धा यांनी चौकशी करण्यात येईल, तक्रार करण्यात येईल। ज्यांनी हे केलं आहे त्यांनासुद्धा त्यांची तक्रार करण्यात येईल। हे थेट त्यांनी आपली प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत। पाहावं लागणार आहे याच विटाभट्टी या घटनेवर ज्या ठिकाणी मोठ्या नुकसानाचं समोर जावं लागलं त्या घटनेवर आता पुढील कारवाई काय होणार, तक्रार काय होणार आणि यावर खरोखरच विटाभट्टी मालकांसह हजारो शेकडोसह आदिवासी कामगारांना न्याय मिळेल का ते सुद्धा आता पाहावं लागणार आहे। कॅमेरामन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती। आम आदमी पार्टीचे संस्थापक तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अमरावती शहरात पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला। राजकमल चौकात ढोल ताशे वाजवून पेढा वाटून अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने घोषणा देण्यात आल्या। दिल्लीचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्याबद्दल राजकमल चौकात शनिवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। पार्टीचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष गोहत्रे व आप युवा आघाडी माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आलाय। दिल्लीतील कथित मध्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालाय। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे। सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे। निवडणुकीकरिता जामीन मिळाल्याने माजी जिल्हा संघटक महेश देशमुख व माजी सचिव प्रवीण काकड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आज अमरावती शहरातील आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन अरविंद केजरीवाल यांची जमानतवर काल सुटका झाली त्याचा आनंद अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या वतीने साजरा केला। आणि काल जो निर्णय आला संवैधानिकदृष्ट्या जी अयोग्य अशी अटक अरविंद केजरीवाल यांची करण्यात आलेली होती आणि त्यांना लोकसभेच्या प्रचारापासून लोकशाही जी आपली ज्याच्या भरोश्यावर बळकट आहे, जे लोकसभेचे इलेक्शन असतात ज्याच्यातून केंद्र सरकार निवडले जाते त्या सर्व प्रक्रियेतून दूर ठेवण्याचं काम षडयंत्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं होतं। त्याला आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे जे काही घटक मित्र पक्ष आहेत त्यांच्या एकंदर प्रयत्नाला यश आलं आणि अरविंद केजरीवाल यांची जमानत काल झाली। या गोष्टीचा आनंद संपूर्ण इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि त्यांच्यामुळे येणाऱ्या ज्या आलेला आहे लोकसभा इलेक्शनचा त्याच्यावर मोठा परिणाम होऊन इंडिया आघाडी दिनांक 4 जूनला येणाऱ्या निकालात भारतात सरकार बनवत आहे आणि भारतीय जनता पार्टीने केलेलं षडयंत्र पूर्णपणे संपुष्टात येणार आहे। नमस्कार, आम आदमी पार्टी अमरावतीवरून मी प्रवीण काकड। राजकमल चौक इथे काल श्री अरविंद केजरीवालजी यांना सुप्रीम कोर्टाने जी 1 जूनपर्यंत जमानत दिली त्याचा आनंदोत्सव आज आम्ही अमरावतीकर आम आदमी पार्टी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात राजकमल चौक येथे साजरा केला। आज सर्व देशांनी हे पाहिलं की कशा पद्धतीने मोदी सरकारने त्यांना तुरुंगात डांबले होते, पण कोणत्याही प्रकारची ईडीची बाजू न घेता संविधानिक पदाचं महत्त्व ठेवत आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो खरंच ऐतिहासिक आहे। आज पुन्हा एकदा जनतेचा सुप्रीम कोर्टावर विश्वास वाढला की कोणीतरी या देशाला वाचवण्यासाठी तत्पर आहे आणि पुन्हा जे असे तानाशाही सरकार अशा प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळी सुप्रीम कोर्ट पूर्ण ताकदीनिशी जनतेसोबत राहतील, या देशासोबत राहतील असं आम्हाला काल
कालच्या निकालाने पूर्णपणे जाणवलं आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मोठा अभिमान आहे हे आम्ही पुन्हा एक वेळा व्यक्त करतो। आणि जे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल जी आहेत त्यांना ज्या खोट्या गुन्ह्यात ईडीने जे अडकवलं होतं, जे प्रचारापासून रोखण्यासाठी लोकसभेच्या प्रचारापासून त्यांना दूर ठेवण्याकरता जे षडयंत्र रचलं होतं ते सुप्रीम कोर्टाने जे हाणून पाडलं त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय भारत। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत असून राजकमल चौक येथे पेढे वाटून व ढोल ताशे वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी जेल के ताले टूट गए, केजरीवाल छूट गए यासह विविध घोषणाबाजी करण्यात आली। या प्रसंगी आप माजी महानगर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे, जिल्हा संघटक ललित गावंडे, अमरावती तालुका अध्यक्ष ओम सिंग शेखावत, प्रमोद कुचे, सुरेंद्र उमाडे, नईम शेख यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एकीकडे तापडी या मॉल येथे सुरू असलेल्या पब बंद करून कारवाईची मागणी करीत असताना त्याच वेळी एक गृहस्थ शहरात सुरू असलेल्या पबमुळे माझा मुलगा बिघडला, शहरातील सर्व अवैध पब बंद करा अन्यथा अन्य युवक ही माझ्याच मुलासारखे बिघडतील असा टोह गृहस्थाने DCP शिंदे समोर फोडला। याआधी मी या विरोधात तक्रार देण्यासाठी आलो, परंतु पोलिसांनी माझे काही ऐकून घेतले नव्हते असा आरोप सुद्धा गृहस्थाने केला आहे। आज इसमें नशे पत्ते में पूरा बहक के पूरी रात को 10-11 बजे घर से निकलता सुबह आता है। यहाँ कोई उसका FIR दर्ज नहीं हो रहा, कुछ नहीं हो रहा। बच्चा मारपीट कर रहा घर में, न माँ को बैठने देता न बाप को। मेरी 2 लड़कियां हैं, एक MBA फर्स्ट ईयर सेकेंड ईयर टॉपर में आई, वो बच्चे पढ़ाती, दूसरा हमसे नाता तोड़ दी, दूसरी BCom है रवि वाले के भतीजे को दी हुई है। वो भी बच्ची हमसे बात नहीं करती, क्योंकि पापा तुम बच्चे को निकालो घर के बाद, फिर हमसे नाता। अभी हमने किधर जाना, अभी घर को जाने के लिए हम है मेहरबानी। देखिए सीनियर सिटीजन के लिए जो भी प्रोटेक्शन है वो प्रोटेक्शन हम घर को काम पर नहीं जाता, पैसे मांग के चिल्ला के पैसे मांगता, आत्महत्या की धमकी देता, घर से निकल जाने की धमकी देता, मैं ऐसा करूँगा, मैं जवाई को मार दूंगा, इसको मारूंगा, मारने की धौसे देता। मेरे को पैसे नहीं मिले, मेरे लोगों को पैसे देना है, मेरा मर्डर करेंगे वो, मुझे पैसे उसे देना है, मुझे पैसे नहीं मिले और आपने नहीं दिए तो मैं कुछ करके रहूँगा, छोड़ूंगा नहीं। कहाँ पे जाता हूँ? वो शमशान घाट की तरफ है, वहाँ पे बैठता है। पैसे लेके वो पब में कहाँ पे जाता है ये हमको पीछा ही नहीं करने देता, पीछे आने ही नहीं देता वो। 8 मेच्या दिवशी महसूल विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात कोंडेश्वर मार्गावरील असलेल्या खोब्रागडे यांच्या विटाभट्टी कारखान्यावर बेधडक JCP चालवून लाखोंचा मालसह आदिवासी कामगारांच्या झोपड्या जमीनदोस्त केल्याने 12 मेच्या दुपारी विटाभट्टी मालकाच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाकाली मंदिर विश्वस्त शक्ती महाराज दाखल झाले। त्यांनी येथील अनेक विटाभट्टी मालकांशी संवाद साधला। यावेळी शक्ती महाराज यांनी कारवाईबद्दल आपला संताप व्यक्त केला। मेडिकलच्या नावावर जे प्रेशर टाकीत आहे त्याचा दबाव सहन करणार नाही, ही कारवाई कोणत्या कारणाने केली ही पूर्ण माहिती मला माहिती आहे अशी प्रतिक्रिया शक्ती महाराज यांनी व्यक्त केली। आज महाकाली माता के आशीर्वाद से, भगवान भोलेनाथ जी के आशीर्वाद, कोंडेश्वर देवता के आशीर्वाद से आज मैं और मेरी टीम सभी लोग हम लोग यहाँ पे आए हैं, क्योंकि मेरा यहाँ पे जो ईटा भट्टी वाले जो लोग हैं इन लोगों से भी मेरा नाता बहुत साल पुराना है, और यहाँ पे जो मजदूर वर्ग है इनका भी नाता मेरा 30 से 35 साल पुराना नाता है इनसे, क्योंकि मैं भी जो माल ले जाता हूँ तो इनको ही ऑर्डर देता हूँ मंदिर के लिए, और वहाँ का पूरा माल हम लोग वापरते हैं। और आज जब मैं बाहर गया होता बीच में, जब मेरे को वहाँ पे मैंने चैनल पे देखा कि इनके साथ में ये अन्याय हो रहा है
कि कुछ कॉरपोरेशन वालों बोलो कि और कोई बोलो कि उन्होंने यहाँ पे जेसीपी लाए और जेसीपी से इनका गरीब मजदूर वर्ग लोगों की यहाँ पे झोपड़ी जो थी इनके घर में जो रहते थे इनके उन्होंने जेसीपी से इनके ऊपर दबाव डाल के प्रेशर डाल के इनको सामान बाहर निकालना नहीं दिए, तो भी वो जेसीपी इनके गरीब लोगों के झोपड़ी के ऊपर उन्होंने बुलडोजर चलाए हुए है। तो ये बुलडोजर चलना नहीं चाहिए, ऐसा अन्याय नहीं होना चाहिए। अमरावती शहर में ये यहाँ पे कम से कम 10 से 12 हज़ार मजदूर वर्ग है। यहाँ पे 10 से 12 हज़ार मजदूर वर्ग जब यहाँ पे काम कर रहे हैं और ऐसे गरीबों पे और ऐसे आदिवासियों के ऊपर जो अन्याय हो रहा है, जो शासन प्रशासन जो यहाँ पे अन्याय जो कर रही है इनके ऊपर, यह अन्याय नहीं होना चाहिए। इस अन्याय नहीं होना चाहिए उसके लिए मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती शहर से और सबनीस प्लाटवासी मेरे भक्तों लोग और मेरे शिष्य लोग हम सब यहाँ पे आए हुए। अभी तो हम थोड़े सवेरे ज़्यादा लोग आने वाले थे, पर अभी हमको मालूम पड़ा कि अभी जलना ज़रूरी है, नहीं तो यहाँ पे हम लोग यहाँ पे अभी जत्था लेके हम लोग बैठने वाले थे। और इनके ऊपर मजदूर वर्गों के ऊपर कोई अन्याय होना नहीं चाहिए। मुझे मालूम है ये सब इनके साथ में क्यों अन्याय होने जा रहा है, ये मुझे सब मालूम है, ऊपर से लेके तो नीचे तक के मेरे को पूरा के पूरा मैंने इनकी जन्म कुंडली निकाल के लाया हूँ ये जगहों की कि यहाँ पे आगे चल के क्या होने वाला है। मेडिकल कॉलेज के नाम से जो हो रहा है, ये मेडिकल कॉलेज खुलना तो हमको भी बहुत अच्छा लग रहा है। एक अपने अमरावती शहर की शान देंगे, मेडिकल कॉलेज खुलना चाहिए। पर मुझे मालूम है कि ये मौजा वर्ग में ये मेडिकल कॉलेज खुलने की जगह नहीं है, दूसरी जगह है। पर मेडिकल कॉलेज के आड़ में जो लुच्चा लपंगा होगा और जो प्रेशर डाल रहा है इन गरीबों के ऊपर, लुच्चे लपंगे लोग, इनको जो गरीबों को ऊपर जो प्रेशर बना के रखे, जगह खाली करो और बुलडोजर भेज रहे, इनके मकान गिरा रहे, तो ये हम लोग साइन नहीं करने वाले, क्योंकि इसके बीच में मैं भी हूँ इसके इनके साथ में। और यहाँ पे मैंने भी जगह मंगाऊँ, इस क्लास की ज़मीन है, मैंने भी संस्था के लिए और गौरक्षण के लिए और गरीब मजदूर वर्ग के लिए मैंने यहाँ पे जगह मैं अप्लाई कर रहा हूँ। अब मैं मंगाऊँ ये जगह। ये बस मैं इतनी ये बोलता हूँ कि कॉरपोरेशन वालों को भी मैं ये बोलता हूँ महाकाली शक्तिपीठ की तरफ से कि इनके ऊपर अन्याय मत होने दो और इनको कुछ समय का इनको समय दो। इनको कुछ एकदम इतने लिए 10,000 मजदूर वर्ग कहाँ पे जाएंगे? अगर ये नहीं सुनेंगे तो हम यहाँ पे आमरण उपोषण के लिए हम लोग यहाँ पे बैठेंगे। मैं मेरी गैंग लेके भी और वो टीम लेके भी। बस मैं यहाँ पे 2 शब्दों में यहाँ पे विराम देता हूँ। और मजदूर वर्ग के साथ में अगर इनके साथ में और अन्याय होगा तो हम हमारा थापा मैं जिस दिन अन्याय करेंगे उस दिन मैं खुद आके यहाँ पे आंदोलन करूँगा। जय माँ काली। हैदराबाद शहरात लोकसभा भाजप उमेदवारांच्या प्रचाराला असताना भाजप स्टार प्रचारक नवनीत राणा यांनी 12 मेला परतवाडा शहरात पुन्हा ओवेसी यांच्या 15 मिनिट या वक्तव्याची आठवण ताजी करून दिली। त्यांनी आपल्या भाषणात पुन्हा 15 सेकंदच बाकी असं वक्तव्य केलं। परतवाडा शहरात आयोजित शिवमहापुराण कथा आयोजित असताना नवनीत राणा कथा कार्यक्रमात सहभागी झाल्या। यावेळी त्यांनी पंडित प्रदीप मिश्रासह उपस्थित भाविकांचे आभार मानून असुद्दीन ओवैसीवर आपल्या भाषणातून निशाणा साधला। करोड़ जनता जो राम को मानती है, जो बाबा को मानती है, जो भोले को मानती है, जो कृष्ण को मानती है, जो रुक्मिणी को मानती है, जो अंबा देवी को मानती है, हर धर्म के इस क्षेत्र में जब इस देश में किसी ने ऐसा कहा कि हमें 15 मिनट दो और 15 मिनट में पुलिस हटाओ फिर हम दिखाएंगे, तो हैदराबाद जाने के बाद 11 वर्षों के बाद एक महिला उन्हें जवाब देती है कि तुम्हें, और आज भी अटल हूं मैं उस विधान से जो मैंने वहां पर हैदराबाद में कहा, तुम्हें 15 मिनट लगते होंगे। मैं आज भी कहती हूँ छोटे और बड़े हम सनातनियों को, हमारी विचारधारा के लोगों को सिर्फ 15 सेकेंड ही काफी है, सिर्फ 15 सेकेंड। पर जितने भी लोग ये कथा के माध्यम से मुझे सुन रहे हैं, मैं विनती करूंगी पूरे देश के वासियों को जो मतदान आने वाले चरणों में, चौथा चरण, 5वां चरण, 6वां चरण, 7वां चरण, ये इस तरीके से मतदान करना है कि हम लोगों को पूरा दिन भी अगर लाइन में खड़े रहना पड़े तो ये याद करना कि 500 वर्षों का इतिहास जिस व्यक्ति ने इस देश में मोड़ा है, उस व्यक्ति के हित में इस देश ने मतदान करना चाहिए। और वो जिद से वो पोलिंग बूथ पे जाकर मतदान कीजिए, इतनी विनती मैं जरूर करूंगी। और पंडित जी, आपकी जितने भी महाराज आपके साथ में हमेशा रहते हैं, आशीष के साथ सभी लोग, सभी का दिल से मैं फिर से एक बार स्वागत करूंगी, क्योंकि बहुत कम नसीब वाले रहते हैं कि एक बार कथा होने के बाद
फिर 6 महीने के भीतर दूसरी बार वो भूमि में फिर वो कथा हो। ये तो हम सब नसीब वाले हैं कि हमारे भोले बाबा का आशीर्वाद इतने कम समय में हमारे अमरावती क्षेत्र को और विदर्भ को फिर एक बार ग्रहण हुआ है। तो मैं आपका पंडित जी और शिवूर तो सभी लोगों ने जाना चाहिए, मैं खुद आऊँगी। पंडित जी आपने मुझे आशीर्वाद दिया था दिसंबर में और उसी तरीके से हमारा मतदान हो गया। कोई मतदान नहीं है पर मुझे मेरे देश के प्रति जो प्रेम है ना, ये उसका चिंता मैंने इस मन से किया है। और उन्होंने आशीर्वाद दिया कि एक ही है, आपको अंदाजा भी नहीं था पंडित जी कि आपने जब कहा ना ये एक ही है, जाके सीधा दवा देना है। और मेरा चिन्ह जो था कमल का फूल था और उसका नंबर भी एक ही था। तो आपने जो कहा कि एक उठाकर वहां दवा देना, वो हर क्षण मेरे साथ था, वो हर क्षण वो आशीर्वाद मेरे ऊपर था कि मेरे भोले बाबा ने उसी वक्त दिखा दिया था कि तुम मतदान के लिए तैयार हो जाओ, शिव बाबा तुम्हारे साथ है और वो एक ही नंबर होगा और लोग एक नंबर करके वही बटन दबाएंगे। या उसी समय भोले का आशीर्वाद हमारे पत्रों में रवि जी आपने कल यहाँ पर भाषण दिया, ज्या पद्धतीने आपण केला, या पेंडॉलमध्ये जेवढेही लोक आहे, जितने भी लोग हैं, जितने भी भक्त हैं, जितने भी आस्था लेकर यहाँ पर आए, मैं भोले बाबा के चरणों में इतनी प्रार्थना जरूर करूंगी कि मुझे सबसे आखिरी रखना, पर इस पेंडॉल में जितने लोग आस्था लेके खड़े हैं ना, हर किसी की झोली खुशियों से भरकर इस पेंडॉल से बाहर भेजना। भोले बाबा बहुत आस्था से ये सभी, कोई धूप में खड़ा है, कोई छांव में खड़ा है, कोई गर्मी से पसीने से लथपथ हो रहा है, उन सभी को दिल से मैं बहुत बहुत अभिनंदन करूंगा। और आपका आशीर्वाद प्रेम मेरे सर पे रवि जी के साथ हमेशा रहने दो। जब तक मेरी सांस रहेगी ना, जब तक ये कुंकू मेरे सर पे रहेगा, तब तक ये देश के लिए हर क्षण क्या कर सकती हूँ, कैसे कर सकती हूँ, क्या योगदान देना है, वो आने वाले समय में भी करूँगी। जोशी भैया, हमारे अजय भैया, एडवोकेट भैया, सभी जायसवाल परिवार, सभी का दिल से फिर एक बार अभिनंदन करूँगी कि आपको भोले बाबा ने स्वयं चुना है कि आप इसके अंदर योगदान दीजिए, तो भोले बाबा निश्चित सबकी खुशियों से झोली भरेंगे। इतना ही कहती हूँ। पंडित जी आपका फिर से एक बार आशीर्वाद लेते हुए श्री शिवाय। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।